महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं राजकीय वजन वाढल्याची स्थिती आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून उद्धव ठाकरेंच्या सभांना सर्वात जास्त मागणी असल्याचं चित्र आहे। मुंबई, नाशिक, पुणे हा भाग उद्धव ठाकरेंचा प्रभाव असणारा भाग आहे। त्यामुळे उरलेल्या 2 टप्प्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या जास्तीत जास्त प्रचार सभा होताना दिसणार आहे। पाहूयात। उद्धव ठाकरेच मवियाचे स्टार प्रचारक। ठाकरेंच्या सभांना राज्यभरात मागणी। राहुल प्रियंकांपेक्षा उद्धव खातायत भाव। महाविकास आघाडीचे देश पातळीवरचे स्टार प्रचारक राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असल्या तरी महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून उद्धव ठाकरेंच्या सभांसाठी सर्वाधिक मागणी होतीये। 3 टप्प्यातलं मतदान झालंय तर 2 टप्प्यांसाठी मतदान होणार आहे। पहिल्या 2 टप्प्यात राहुल गांधी आणि प्रियंकांच्या मोजक्याच सभा राज्यात झाल्या। तुलनेनं उद्धव ठाकरेंनी जवळपास 2 मतदारसंघांमागे 1 अशा सभा घेतल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या 2 टप्प्यांसाठीही उद्धव ठाकरेंच्या सभांसाठी मोठी मागणी आहे। काँग्रेस नेते मात्र महाविकास आघाडीची एकजुटीचा उद्धव ठाकरे चेहरा असल्याचं सांगतायत। उद्धव बाळासाहेब ठाकरे नेता आहेत, आमचा शरद पवार साहेब नेता आहेत, बाळासाहेब थोराडे, नाना पटोले सगळे एकत्र मिळून हे महाविकास आघाडी आहे, इंडिया अलायन्स आहे। जे तुम्ही बघत आहोत ते आमची शक्ती आहे, ही आमची ताकद आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या सभांना मागणी वाढल्याचा दावा भाजपला मान्य नाही। उद्धव ठाकरेंच्या वाढलेल्या सभांचा भाजपनं खास त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतला। ही तर अवस्था साधारणतः देशातच यायला लागली। जेव्हा एकाने एनालिसिस छापलं की जहां राहुल गांधी जी जाते हैं वहाँ हारने का प्रतिशत बढ़ जाता है आणि काही लोकांनी असं म्हटलं की राहुल गांधी जी ये लोगों को कांग्रेस का प्रचार कम करते हैं, मोदी जी का करते हैं। मोदी जी अपनी सभा के माध्यम से लोगों को भारतीय जनता पार्टी को वोट देने के लिए प्रभावित करते हैं। उद्धव ठाकरेंबाबत जनतेत प्रचंड सहानुभूती पाहायला मिळतेय। या सहानुभूतीचा फायदा त्यांच्या पक्षाला होताना दिसतोच आहे। शिवाय महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनाही ठाकरेंची लोकप्रियता किती फायदेशीर ठरते हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। महाविकास आघाडीतले काँग्रेसचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या सभेची जास्त प्रमाणात मागणी केली जात आहे। उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्यांच्या भाषणालाही प्रतिसाद चांगला मिळतो असा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून केला जात आहे। यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याही मोठ्या सभा भविष्यात पाहायला मिळतील असा दावा काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।